हिवाळा म्हटलं की डिंक लाडू, मेथीचे लाडू हे आपण बनवतोच, पण लाडू बनवायला फार वेळ लागतो आणि डिंक लाडू बनवायचे असेल तर हाताला चटकेही खूप बसतात. डिंक लाडू, मेथी लाडू हे गरम गरम बांधावे लागतात. आज आपण पाहणार आहोत झटपट होणारी डिंक वडी. या वडीला सुकडी असंही म्हणतात, कारण आपण या वडीमध्ये फक्त गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. गव्हाचं पीठ आणि काही मोजक्या साहित्यामध्ये ही वडी आपण तयार केलेली आहे. वडी अगदी झटपट तयार होते. अगदी 15 ते 20 मिनिटात वडी बनवून तयार होते. चला मग तर फारसा वेळ न घालवता वडी बनवायला सुरुवात करूया. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. चला मग तर रेसिपी बनवायला सुरुवात करू. कढई गरम झालेली आहे. 1 वाटी साजूक तूप घालायचं आहे आणि 1 वाटी आपण ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे आणि 1 वाटी ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे. ड्रायफ्रुट्स तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही घेतले तरी चालेल. या ठिकाणी मी काजू, पिस्ता आणि बदामचा वापर केलेला आहे. एकदा तूप गरम झालं की मंद आणि मध्यम आचेवर ड्रायफ्रुट्स आपण छान तळून घेतलेले आहे. 1 वाटी डिंक घेतलेला आहे. डिंक ही आपण छान तळून घेऊ. तूप गरम झालं की डिंक तळून घेताना गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे किंवा मध्यम आचेवर ठेवायचा आहे. मंद आचेवर छान डिंक तळून घेतला तर डिंक हा आतपर्यंत छान तळला जातो. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता डिंक आपण छान तळून घेतलेला आहे आणि अशाच प्रकारे राहिलेला डिंकही तळून घ्यायचा आहे. आता 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ अगदी छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. गरज पडली तर आणखी तूप घातलं तरी चालेल. सुरुवातीला इतकंच तूप मी घेतलेलं आहे. मंद आचेवर आणि मध्यम आचेवर गव्हाचं पीठ अगदी छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ छान परतवून होईपर्यंत ड्रायफ्रुट्स आपण बारीक करून घेऊ. डिंकही मी ह्यामध्येच बारीक करून घेतलेला आहे. हवा असेल तर डिंक वाटीनेही बारीक करून घेऊ शकता, पण मी पटकन होण्याकरता मिक्सरमध्येच तो फिरवून घेतलेला आहे. ड्रायफ्रुट्स मिक्सरमध्ये फिरवून घेताना मिक्सरचं बटन एकसारखं ऑन नाही ठेवायचं. चालू बंद करून ड्रायफ्रुट्स आपण वाटून घेणार आहोत. जर मिक्सरचं बटन एकसारखं ऑन ठेवलं तर ड्रायफ्रुट्सचा लगदा होऊ शकतो. 1 चमचा साजूक तूप आणखी घातलेला आहे आणि पीठ आपण व्यवस्थित असं परतवून घेणार आहोत. तर गव्हाचं पीठही भाजत आलेलं आहे. जवळपास 17 ते 18 मिनिटाकरता गव्हाचं पीठ आपण छान खरपूस असं भाजून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता पीठाचा कलरही बदललेला आहे. पीठ भाजून घेताना मंद आचेवर आणि मध्यम आचेवरच पीठ भाजून घ्यायचं आहे. मोठ्या आचेवर पीठ बिलकुल भाजायचं नाहीये, नाहीतर पीठ लगेच करपू शकतं आणि वडी पिठाला लागू शकते. आता 1 वाटी गूळ घालायचा आहे. त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे. वडी जर जास्त गोड हवी असेल तर 1 वाटी ऐवजी 1.5 वाटी गुळाचाही वापर या ठिकाणी तुम्ही करू शकता. 1 वाटी गूळ घातलेला आहे. अर्धी वाटी पाणी घालायचं आहे. गूळ छान विरघळू द्यायचा आहे. गुळाला उकळी आलेली आहे. गॅस लगेच बंद करायचा आहे. त्यामध्ये पीठ, वाटलेले ड्रायफ्रुट्स आणि डिंक घालायचा आहे. अर्धा चमचा वेलची पूड घातलेली आहे, ती दाखवायची राहून गेली. वेलची पूड ऐवजी ह्या ठिकाणी तुम्ही जायफळ पावडरही वापरू शकता. मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे. फार वेळ घालवायचा नाहीये. मिश्रण आपल्याला बिलकुलही थंड होऊ द्यायचं नाहीये आणि प्लेटला तूप लावून घेऊयात. तर ही तयारी अगोदरच करून घ्यायची आहे. 1 चमचा खसखस घातलेली आहे. वड्या आणखी छान दिसण्याकरता आपण या ठिकाणी खसखस घातलेली आहे. खसखस वड्यांवर छानही दिसते आणि तितकीच ती पौष्टिकही आहे. मिश्रण काढून घ्यायचे आहे आणि लगेचच ते एकसारखं करून घ्यायचं आहे. मिश्रण गरम असतानाच लगेचच एकसारखं करून घ्यायचं आहे. मिश्रण जर थंड झालं तर त्याच्या वड्या पटकन पडू शकणार नाही. तर अशा प्रकारे आपण मिश्रण छान एकसारखं करून घेतलेलं आहे. लगेचच मार्क करून घ्यायचे आहे. आपण या मिश्रणामध्ये डिंकाचा वापर केलेला आहे, त्यामुळे आपण लगेचच मार्क करून घेऊ. तर या ठिकाणी आपण मार्क करून घेतलेले आहे. आता जवळपास 20 मिनिट मी वड्या अशाच ठेवलेल्या आहे. 20 मिनिट झालेले आहे. वड्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत. पुन्हा एकदा त्या मोकळ्या करून घेऊ. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की सहज वड्या निघतात. वड्या अगदी छान लागतात, तितक्याच त्या पौष्टिकही आहे. लाडू बनवायला फार वेळ लागतो, तर अशा प्रकारे तुम्ही झटपट पौष्टिक डिंक वडी बनवू शकता किंवा सुकडी बनवू शकता आणि अगदी मोजक्या साहित्यात ही वडी तयार होते. तर तुम्हीही अशा प्रकारे वडी करून पहा आणि मला सांगा कशी वाटली ते. वडी अगदी खुसखुशीत झालेली आहे. तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करा.
करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर.